नमस्कार मंडळी, दिवसाची सुरुवात झाली ती गरमागरम चहा आणि मस्त आसाम स्टाईल नाश्त्याने. मग काय, आम्ही निघालो काझीरंगा नॅशनल पार्ककडे. जाताना वाटेत सुंदर अशी दाट झाडी होती. काझीरंगा नॅशनल पार्क मध्ये प्रवेश करताच जंगलाचा वास आणि वातावरणातला तो नैसर्गिक थरार खूप सुंदर असा अनुभव होता. आम्ही बुक केली होती जीप सफारी. मग काय, निघालो. काय दिसतं आज बघू म्हणलं. तेवढंच गाईड बोलला, आता आपल्याला जायचंय एक शिंगे गेंडा बघायला. मग एकदा तर दिसला तो गेंडा. इतकं शांत होता. मी म्हणलं मेडिटेशन करत असेल. तेवढ्यात गाईड बोलला, शांत दिसतोय पण एकदा चिडला ना बुलेटपेक्षा जोरात धावतो बरं का. गाईडला म्हणलं चला पुढं, आता वाघ बिबट्या वगैरे दाखवा. तर तो बोलला ते तिथंच दिसतं हो. त्याला म्हणलं तू या आमच्या संगमनेरला, इकडे लय बिबटे. पण मंडळी, काझीरंगा नॅशनल पार्क म्हणजे एक नैसर्गिक खजिना आहे बरं का. सुंदर असे जंगल, त्यात गेंडे, हत्ती, वेगवेगळे पक्षी, सगळं काही ना डोळ्यात साठवावं असंच होतं. म्हणलं चला थोडी विश्रांती घेऊ हॉटेलला. जाऊन विश्रांती घेतली. मग काय, हॉटेलला होतं स्विमिंग पूल. मग मारली डुबकी. थंडी तर जाणवत होती हो, पण मज्जा मात्र जबरदस्त होती. नंतरचं ठिकाण होतं आसामचे प्रसिद्ध चहाचे मळे. शांत असे वातावरण होते. सर्वांची रील्स काढून दिवसाची सांगता झाली स्थानिक आसाम लोककलेने. रंग, गाणी आणि नृत्यातून उलगडत गेलेले सांस्कृतीचे पदर आणि शेवटी स्मरणात राहिली आजची पूर्ण यात्रा. धन्यवाद.